केली जाईल। पहिला आणि दुसरा अहवाल हा मुख्यमंत्र्यांकडे आहे असं अजित पवारांनी म्हटलंय। उद्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती सुद्धा अजित पवारांनी दिली आहे। तर उपचाराच्या अभावी कुणाचाही रुग्णाचा जीव जाऊ नये, गरजू आणि गरिबाला उपचारांसाठी ताटकळत राहावं लागू नये हे धोरण आता अवलंबलं पाहिजे असंही अजित पवार यांनी म्हटलंय। त्या संदर्भामध्ये तिसरा अहवाल आल्यानंतर शासन योग्य ती कारवाई त्या बाबतीमध्ये करेल, कारण तो अहवाल पहिला दुसरा मुख्यमंत्र्यांच्याकडे आलेला आहे अशी माझी माहिती आहे। पैशाकरता पेशंटला दाखल केले जात नाही, हे मात्र कदापिही कुणीही करू नये आणि जर कुणी करत असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही। त्याबद्दल अतिशय कडक अशा प्रकारची कारवाई केली जाईल। देशाचे गृहमंत्री अमित शहा हे उद्या सुनील